वेलकम टू शादी स्टायलिंग सिरीज पार्ट 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे 3 ड्रेसेस जे मी साडीमधून शिवलेले आहेत. सो हा आहे फर्स्ट अनारकली सेट. ह्याला मी आता आयर्न नाही केलंय, पण असा फुल अनारकली असा मी शिवलाय. मला हा पफ स्लीव्हमध्ये शिवायचा होता आणि हा एकदम असा ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक देतो. आणि हा आहे सेकंड. हा मला भरपूर आवडतो. ह्याचे स्लीव्स मी असे 3/4 ठेवलेत. नेक असा थोडासा स्क्वेअरिश करायला घेतला आणि इथे थोडासा पफ आहे आणि हा फ्लोई मटेरियल असल्यामुळे जास्त छान दिसतो. आणि ह्याची शाईन, या सिल्क मटेरियलची शाईन, साडी ॲक्च्युली थोडीशी डॅमेज झाली होती आणि मला ती वेस्ट करायची नव्हती बिकॉज ऑफकोर्स किती ब्युटिफुल वाटते ही साडी, म्हणून मी ह्याचा ड्रेस केला. अजून एक टिप की ह्याच्या आतमध्ये ना नेहमी अस्तर लावा, बिकॉज अस्तर नाही लावलं तर ड्रेस खूप अंगाला चिटकेल आणि ती अनारकलीवाला फील नाही येणार. तर हा आहे लास्ट. ह्याचं मटेरियल असं स्टिफ आहे, सो प्रॉपर असं मस्त अनारकलीवाला दिसतं, असं प्रिन्सेसवाली वाईब येते. हा छान असा स्टिफ मटेरियल होता म्हणून मी ह्याच्या आतमध्ये अस्तर नाही लावलं बिकॉज ते असं ट्रान्सपरंट लुक छान वाटतं. सो अजून वेळ न घालवता ह्याला पटकन स्टाईल करूया. सर्वात पहिले हेअरस्टाईल. सो मी विचार करते की लेट्स गो फॉर ब्रेड. सो मी वेणीसाठी असं साईड पार्टिशन पहिले घेते अँड देन रोल 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 करून इथे पिन करणार आहे. सेम थिंग मी या साईडला पण करणार आहे. जस्ट मेक शुअर की तुमचे केस प्रॉपरली डिटँगल्ड आहेत. हे पण केस घेऊन मी इथे पिनअप करणार आहे. दिस लुक्स लिटिल शॅबी, बट इथे तुम्ही काही पण ॲड करू शकतात, लाईक फ्लावर और गजरा और एनी हेअर ॲक्सेसरी. आणि वेणी बांधताना ना मी असं जास्त चापून चोपून नाही बांधणार आहे बिकॉज मला हवं आहे की माझी ब्रेड अशी फुल्लर दिसायला हवी. जर तुमचे छोटे केस असतील तर वेणी स्किप करून यू कॅन जस्ट कीप ॲज इट इज. आणि एका साईडला घ्यायचे. रबर बांधायच्या आधी थोडंसं आपण ह्याला अजून फुल्लर करूया आणि इथे आपण टाय करूया. लिपस्टिकसाठी मी हा ब्राऊन कलर यूज करते आणि टिकलीसाठी आय हॅव 2 ऑप्शन्स. लास्ट टाईम मी ही स्किप केलेली, सो ही आपण ट्राय करूया या टाईमला. सो हे खूप वेगळं आहे जे मी नेहमी रेडी होते त्यापेक्षा. सो मी थोडंसं लुक चेंज केलं. हा थोडं माझ्या ड्रेससोबत जास्त जातोय. हा पण सेम इंस्टाग्राम स्टोअरमधून आहे. इयरिंग्स पण मी चेंज केले बिकॉज तो थोडासा डायमंड स्पार्कली जास्त वाटत होता फॉर दिस ड्रेस. आणि मी आता टिकली बदलणार नाही आहे, कशीही वाटू दे मला, मी हीच लावून जाणार आहे. थोडंसं लुक डिफरंट वाटलं पाहिजे कधीतरी. सो हे मोत्यांचे तोडे घातलेत अँड दिस इज माय फायनल लुक. मागून वगैरे सगळं असं बेसिकच ठेवलं आहे मी, जास्त काही केलं नाही आहे. सो डू लेट मी नो तुम्हाला हा लुक कसा वाटला अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.